श्री गणेशाय नमः। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः। ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः। श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 11 सुबैया श्रेष्ठी चिंतामणी बिल्वमंगल वृत्तांत। दत्त आराधनेत सर्व देवता आराधनांचे फळ। श्रीपाद जन्म अति अद्भुत ज्योतिर्मय। दुसऱ्या दिवशी सुबैया श्रेष्ठी सांगू लागले, बेटा शंकरभट्टा, श्री दत्तप्रभू सर्व देवता स्वरूप आहेत। दत्ताची आराधना केली तर सर्व देवतांची आराधना केल्याचे फळ मिळते। श्री दत्त सर्व देवतांमध्ये समाविष्ट आहेत। श्री सुमती माता शनी प्रदोषाच्या वेळी अनुसया तत्वातील परमशिवाची आराधना करीत असे। त्यामुळे दत्त प्रभूतील शिवतत्व अनुसया तत्वात प्रतिबिंबित झाले। म्हणून सुमती मातेची स्थिती अनुसया माते समान होऊन तिच्या गर्भात दत्त श्रीपाद रूपाने अवतरले। ही एक अद्भुत योग प्रक्रिया होती। मात्या पित्याच्या शारीरिक संबंधातून ते जन्मले नव्हते। अप्पलराज शर्मा व सुमती मातेच्या नेत्रात योग ज्योती प्रकटल्या व त्यांचा संयोग होऊन त्या सुमती मातेच्या गर्भात स्थिर झाल्या। 9 महिने झाल्यानंतर श्रीपाद ज्योती रूपानेच बाहेर आले। 3ऱ्या वर्षापासूनच ते काही विशेष शक्ती प्रकट करीत असत। श्रीपादांनंतर सुमती राणींना 3 मुली झाल्या। श्री विद्याधरी, राधा व सुरेखा ही श्रीपादांच्या बहिणींची नावे। श्री विद्याधरी जन्माला आली त्यावेळी बापनाचार्यांचे दूरचे बंधू मल्लादी रामकृष्ण अवधानी त्यांच्याकडे आले होते। ते फार मोठे पंडित होते। त्यांना चंद्रशेखर नावाचा मुलगा होता। ते पटकन बोलून गेले, घंडीकोटांकडे महालक्ष्मी जन्माला आली आहे। ती मल्लादींची सून झाली तर फार चांगले होईल। श्रीपाद पण म्हणाले, श्री विद्याधरीला चंद्रशेखरला दिली तर फार चांगलं होईल। श्रीपादांचा संकल्प म्हणजे वज्र संकल्पच। त्यांच्या वचनानुसार काही काळानंतर श्री विद्याधरी व चंद्रशेखराचा विवाह सोहळा झाला। पुढे श्री राधा हिचा विवाह यथायोग्य काळी विजयवाड्याच्या विश्वनाथ मुरलीकृष्ण अवधानींशी झाला व सुरेखाचा विवाह मंगलगिरी निवासी ताडेपल्ली दत्तात्रेय अवधानींशी झाला। बेटा, श्रीपादांच्या लीला कल्पनातीत आहेत। त्यांच्या लीला स्मरणाने सर्व पापे नष्ट होतात। गोदावरी मंडलात ताटकपूर तुणुकू नावाचे गाव आहे। त्या गावात अनेक वाजपेय, पौंडरिक वगैरे महायज्ञ करणारे एक पवित्र कुटुंब राहत होते। ते वाजपेयी याज्ञिक पिठिकापुरातील मल्लादींचे व तुणुकूमधील वाजपेयांचे जवळचे नाते होते। वाजपेय हे इदम ब्रह्म इदम क्षात्र या सिद्धांतावर विश्वास ठेवून जगणारे होते। वसिष्ठ शक्ती पराशरम सत्रया ऋषी प्रवरान्वित पराशर गोत्राचे ऋग्वेदी ब्राह्मण होते। कर्नाटकात ऋग्वेद शिकवणारे कुणी आचार्य नव्हते, म्हणून तुणुकूतील वाजपेयांनी मायणाचार्यांना आमंत्रित केले। ते होयशाल ब्राह्मण म्हणून ओळखले जात। त्यांनी ब्राह्मण वृत्ती व क्षात्र वृत्ती दोन्ही सारखी स्वीकारली होती। सनातन धर्म संरक्षणासाठी त्यांनी उदंड कष्ट सहन केले। मायणाचार्यांना 2 मुले होती, माधवाचार्य व सायणाचार्य। दोघेही विद्वान पंडित होते। सायणाचार्यांनी वेदांवर भाष्य केले। माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रह प्राप्तीसाठी कठोर तपस्या केली। महालक्ष्मी प्रसन्न झाली तेव्हा त्यांनी महालक्ष्मीच्या विशेष कटाक्षाची मागणी केली। तेव्हा महालक्ष्मी म्हणाली, बेटा, ते तुला या जन्मात मिळणार नाही। तेव्हा ते लगेच म्हणाले, माते, मी संन्यास घेतो, म्हणजे माझा दुसरा जन्म ठरेल ना। महालक्ष्मीने अनुग्रह केला। त्यांनी लोखंडाला हात लावला तरी ते सोने व्हायचे। तेच विद्यारण्य स्वामी होत। त्यांना श्रीपादांनीही अनुग्रहित केले। तेच आता 3ऱ्या पिढीत संन्यासाश्रम परंपरेत श्रीकृष्ण सरस्वती म्हणून नृसिंह सरस्वती अवतारात त्यांचे गुरु होतील। पण त्यांची भोग लालसा संपली नव्हती।
म्हणून नंतरच्या शतकात ते सायणाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित म्हणून जन्माला येतील. नंतर तंजावरूच्या राजाचे महामंत्री होऊन प्रख्यात होतील. श्रीपादांनीच ही भविष्यवाणी केली होती. ते राज्य संकल्पी, त्यामुळे असेच घडणार. सर्व देवतांमध्ये श्री दत्तप्रभूंचे चैतन्य प्रतिबिंबित असते. त्यामुळे कुठल्याही देवतांची आराधना केली तर भक्तांच्या मनोअभिलाषा पूर्ण होतात. श्री दत्तप्रभूंचाच आश्रय घेतला तर ते भक्तांची डोळ्यांच्या पापणीसारखी रक्षण करतात. ध्रुवाने कठोर तप केले. त्यांना श्री विष्णूंनी अपार पितृवात्सल्य दिले. श्री दत्तप्रभू सगुण तत्वाला व निर्गुण तत्वाला आधार असलेले अतीत असे परमतत्व आहे. तेच परमतत्व, तेच आदितत्व, तेच आदि अंतरहित तत्व. ध्रुवच कलियुगात ख्रिस्त प्रभू रूपाने अवतरले. असे असताना अपार पितृवात्सल्य, अनंत करुणा मिळवावी असा बोध आपल्या अनुयायांना केला. परतत्वाचा क्षमागुण, अपार प्रेमतत्व प्रचारासाठी येशू प्रभूचे आगमन झाले. दत्त तत्व हे केवळ अनुभवानेच जाणले जाणारे आहे. ते असे असेल, ते तसे असेल अशा तर्कबुद्धीने जाणले जाणारे नाही. कुठली गोष्ट घडणे, न घडणे किंवा दुसऱ्या प्रकारे घडणे हे सर्व सामर्थ्य श्रीपादांचेच. हेच त्यांच्या अवताराचे रहस्य आहे. श्रीपाद तत्व. मीच दत्तात्रेय असे सांगणारे श्रीपाद आपल्या घरी कालाग्नी शमन दत्ताची आराधना करायचे. त्यावर विचार करीत एकदा बापनाचार्यांनी त्याला विचारले, बेटा श्रीपादा, तू दत्त की दत्त उपासक? तेव्हा श्रीपाद म्हणाले, मी दत्त असे जेव्हा म्हणतो तेव्हा मी दत्तात्रेय असतो. मी दत्त उपासक म्हटले की मी दत्त उपासक होतो. जेव्हा मी श्रीपाद वल्लभ असे म्हणतो तेव्हा मी श्रीपाद श्रीवल्लभच असतो. मी जेव्हा ज्याचा संकल्प करतो तेव्हा मी तो होतो. हेच माझे तत्व. आजोबांना हे सर्व विचित्र वाटले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्ही व मी एकच. पुढच्या जन्मात मी हुबेहूब तुमचे रूप घेऊनच अवतरणार आहे. तुम्हाला संन्यास घेण्याची फार प्रबळ इच्छा आहे, पण माझ्या संकल्पाप्रमाणे या जन्मात तर नाहीच, पण पुढच्या जन्मातही तुम्ही संन्यास घेणार नाहीत. तुमच्या रूपात अवतरून तुमचे कर्मबंध व वासना विशेष नष्ट करण्याचे मी ठरवले आहे. असे प्रेमळपणे बोलून श्रीपादांनी आजोबांच्या भ्रूमध्याला स्पर्श केला. ते कुटस्थ चैतन्याचे आव्हान असते. बापनाचार्यांचे क्षणात ध्यान लागले. ध्यानात त्यांना ज्या गोष्टी दिसल्या त्या ऐकण्यासारख्या आहेत. हिमालयात निश्चल तपस्समाधीत असलेल्या बाबाजींचे त्यांना काही क्षण दर्शन घडले. थोड्याच वेळात ते प्रयाग क्षेत्री त्रिवेणी संगमात स्नान करून सुचिरभूत झालेले दिसले. नंतर श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने दिसले. ते स्वरूप कुकुटेश्वर मंदिरातील स्वयंभू दत्तात विलीन झाले. त्यातून अवधूत स्वरूपाचे दर्शन झाले. आपली मुलगी सुमती महाराणी त्या अवधूताला भिक्षा देत असलेली दिसली. ते अवधूत स्वरूपच श्रीपादांच्या रूपात तिच्या मांडीवर बाळ होऊन खेळताना दिसले. मांडीवरचे बाळ बघता बघता 16 वर्षांच्या युवकात बदलले. तो युवक यांच्याकडे गंभीरपणे बघत असताना हुबेहूब त्यांच्यासारखा दिसू लागला. पण ती मूर्ती संन्याशी वेशात होती. कुठल्या तरी पवित्र नद्यांच्या संगमावर स्नान करून शिष्यवृंदांसह चालली होती. तो संन्यासी बापनाचार्यांकडे बघून म्हणाला, अहो, मी कोण असा विचार करत आहात वाटतं. मला नृसिंह सरस्वती म्हणतात. हे गंधर्वपूर आहे. नंतर काही वेळाने त्यांना दिसले की त्या संन्यासाने आपल्या अंगावरचे वस्त्र नदीत टाकले व त्यावर बसून श्रीशैलमला पोहोचले. तिथे कर्दळी वनात बरेच महापुरुष व योगी बसलेले होते. त्यांनी नृसिंह सरस्वतींना साष्टांग नमन केले व ते सर्व म्हणाले, महाप्रभू, तुमच्या आगमनाची वाट बघत आम्ही येथे शेकडो वर्षांपासून तप करीत आहोत. आम्हाला धन्य करा. नृसिंह सरस्वतींनी तिथे अनेक वर्ष तप केल्यानंतर त्यांच्या जागी कौपिनधारी वृद्ध रूप दिसले. ते एकटक बापनाचार्यांकडे बघत असतानाच सर्व लोक म्हणू लागले, हे स्वामी समर्थ आहेत. स्वामी समर्थांनी शरीर त्याग करून प्राणशक्ती वटवृक्षात
व दिव्यात्मा श्रीशैल्य मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन केलेला दिसला. परम पवित्र व शक्तिमंत असे ते शिवलिंग घनगंभीर स्वरात म्हणाले, बापनार्या तू धन्य आहेस. वाक मनसादी इंद्रियांना अगोचर असलेल्या अनंत अनाद्यंत अशा मला तू तुझ्या क्रियायोग शक्तीने सूर्यमंडलातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित केलेस. 18,000 दिव्य पुरुष या ज्योतिर्लिंगात विलीन होऊन माझी सेवा करत असतात. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणाऱ्यास हे दिव्य पुरुष यांच्या भौतिक व आध्यात्मिक प्रगतीत मदत करत असतात. त्रिमूर्ती स्वरूप मी श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती व स्वामी समर्थ रूपात तुझ्यावर कृपेचा वर्षाव करत आहे. हे शब्द बापनाचार्यांना स्पष्टपणे ऐकू आले. बेटा शंकरभट्टा, श्री गुरूंची लीला कल्पनातीत आहे हेच खरे. थोड्या वेळाने बापनाचार्य ध्यानातून बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या समोर भोळ्या भाबड्या चेहऱ्याचा श्रीपाद हसत उभा असलेला दिसला. आलेली दिव्य अनुभूती त्यांना फारच आनंददायी व मधुर वाटली. 3 वर्षांच्या गोजीरवाड्या श्रीपादांना त्यांनी जवळ घेऊन छातीशी कवटाळले. थोडा वेळ ते त्याच तन्मय अवस्थेत राहिले व नंतर स्वस्थ होऊन ते आपल्या अग्निहोत्राची तयारी करू लागले. अग्निहोत्री साधारणपणे पिंपळाच्या लाकडाने अग्नी प्रज्वलित करतात, पण बापनाचार्यांची पद्धत जरा वेगळीच होती. ते शमी वृक्षाच्या समिधा अग्निकुंडात नुसत्या ठेवून वेदमंत्रांचे पठण करीत. मंत्र उच्चारण होताच अग्नी प्रज्वलित होत असे. अप्पलराजूंच्या घराण्यात पण अग्निपूजा होती. तेही तसेच अग्नी प्रज्वलित करत असत. पर्वकाळी प्रज्वलित अग्निकुंडात उतरून आहुती देत असत. पण त्यावेळी त्यांच्या शरीराला व वस्त्राला अग्नीमुळे काहीही होत नसे. तो एक चमत्कारच होता. श्रीपादांचे घटन सामर्थ्य. नेहमीप्रमाणे बापनाचार्यांनी अग्निहोत्र करण्यासाठी समिधा ठेवून मंत्र उच्चारण सुरू केले, पण अग्नी प्रज्वलित होईना. मंत्र उच्चारण करताना आजोबा घामाघूम झालेले पाहून श्रीपाद हसत होते. पण लगेच ते अग्निकुंडाकडे पाहत म्हणाले, हे अग्निदेवा, आजोबांच्या या देवकार्यात अडथळा आणू नकोस. मी तुला प्रज्वलित होण्याची आज्ञा देतो. असे म्हणताच अग्नी प्रज्वलित झाला. श्रीपादांनी आजोबांच्या हातातील कलश घेऊन त्यातील पाणी त्यावर शिंपडले. तूप टाकल्यानंतर अग्नी अधिकच प्रज्वलित व्हावा, त्याप्रमाणे पाण्याने अग्नी अधिकच प्रज्वलित झाला. हे पाहून आजोबा आश्चर्याने थक्कच झाले. श्रीपाद म्हणाले, तुम्ही माझ्या अवतरण्याचे कारण आहात. तसेच व्यंकटप्पया श्रेष्ठी व नरसिंह वर्मा पण आहेत. त्यामुळे तुमच्याकडून, वडिलांकडून, श्रेष्ठी व वर्मांकडून मी धनसहाय्य स्वीकारले तर ते दान गणले जाणार नाही. उलट मदत घेतली नाही तर तो देवद्रोह होऊ शकतो. ती मदत म्हणजे परमेश्वर अनुग्रह समजावा. माझ्या आईला, सुमती राणीला तुम्ही श्रेष्ठी व वर्मांनी माहेर वाशिणच समजावे, ही माझी आज्ञा आहे. श्रीपाद बोलत असताना अप्पलराज व सुमती महाराणी तर तिथेच होते, पण कर्मधर्म संयोगाने श्रेष्ठी व वर्माही तेथे अनाहूतपणे आलेले होते. श्रीपाद म्हणाले, माझ्या संकल्पाशिवाय बापनाचार्यांसारखे महातपस्वी देखील अग्नी प्रज्वलित करू शकत नाहीत. माझ्या संकल्पामुळेच माझ्या वडिलांना अग्निकुंडात अग्नी काही करू शकत नाही. एरवी अग्निकुंडात कुणी उतरलं तर अग्निदेव आपला प्रताप दाखवणारच. मी मनात आणलं तर श्रेष्ठी गरीब होऊ शकतात, जमीनदार वर्मा भूमिहीन होऊ शकतात. मी भिकाऱ्याला राजा व राजाला भिकारी बनवू शकतो. आज तुम्ही ज्या स्थितीत आहात ते माझ्या संकल्पामुळेच. माझ्या आश्रित माझ्या आश्रित भक्ताला मी काय वाटेल ते देऊ शकतो, पण द्यायच्या आधी उत्कर्ष व भरभराट तो सहन करू शकेल का? मिळालेले धन, शक्ती, बुद्धी तो लोकोपचारात उपयोगी आणेल की नाही याचीही परीक्षा घेतो.
मग गरज वाटली तर मी मातीचे सोने व सोन्याची माती करू शकतो. कृतयुगात बापनाचार्य लाभाद ऋषी असताना त्यांचा एक मंगल महर्षी नावाचा शिष्य होता. दर्भ तोडीत असताना त्याचा हात कापला व रक्त वाहू लागले. आश्चर्य म्हणजे त्या रक्ताची विभूती होऊन त्याचा मोठा ढीग झाला. अरे वा, मी काय सिद्धी प्राप्त केली असा त्याचा अहंकार जागृत झाला. तितक्यात शिव प्रकट झाले. त्यांनी नुसता सहज हात हलवला तर हिमालयातून बर्फाचे मोठे मोठे हिमखंड पडावे तसे विभूतीचे ढीगच्या ढीग पडले. शिव म्हणाले, त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पिठिकापूरला सावित्रू काठक चयन करणार आहेत. त्या महाचयनातून निर्माण होणाऱ्या विभूतीचा किंचित लवलेश तुला दाखवलाय. ते ऐकून मंगल महर्षींचा अहंकार नाहीसा झाला. उपस्थित सर्व मंडळी श्रीपादांचे बोलणे अवाक होऊन ऐकतच राहिले. श्रीधर स्वामींच्या काळात जन्मभूमी प्रसिद्ध होईल. श्रीपाद म्हणाले, या पिठिकापुरात पाऊल ठेवणे हे अनेक जन्मांचे पुण्यफळ आहे. माझ्या अवतार समयी तुम्ही माझ्यासोबत आहात हे विशेष आहे. माझ्या शक्तीचा अनुभव येण्यासाठी आधी उत्तम साधक असावे लागते. तेव्हाच माझी शक्ती, करुणा, वात्सल्य रक्षण व पाप विमोचन तुमच्या अनुभवास येईल. बापनाचार्यांच्या घरी माझ्या जन्मस्थानी माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. मी पिठिकापुरात सकाळी सुमती मातेच्या मांडीवर झोपून दुग्धपान करतो. दुपारी ती मला चिवकाऊचा घास भरवते. रात्री पुन्हा तिच्या मांडीवर बसून गोड शिरा खातो. मी पुढच्या जन्मात गंधर्व नगरात म्हणजे गाणगापूरला नृसिंह सरस्वती रूपात राहीन. गाणगापूरला भिक्षा घेईन. अंतर्दृष्टी प्राप्त झालेले लोक हे स्पष्टपणे बघू शकतील. श्रीपादांची दिव्यवाणी ऐकत असणाऱ्यांना संभ्रम व आश्चर्य असा आगळाच आनंद अनुभवात आलेला जाणवला. त्यांचे आनंदाश्रू वाहू लागले. श्रीपाद आपल्या वडिलांकडून त्यांचे सर्वांचे डोळे पुसवत होते. वेळ आल्यावर मी दोघाही भावांच्या शरीरातील दोष नाहीसे करेन. ते महान पंडित होतील. धर्मकर्म ब्रह्ममार्गात चालतील. ते नरसिंह वर्मा भविष्यात छत्रपती शिवाजी नावाने चक्रवर्ती होतील. ते सनातन धर्मरक्षा कार्यक्रमात महान ठरतील. त्यांच्या गुरुस्थानी माझा भाऊ समर्थ रामदास नावाने समर्थ सद्गुरू होईल. समर्थ रामदास पुन्हा शिवग्रामात गजानन महाराज नावाने अवधूत रूपात प्रसिद्ध होतील. दुसरा भाऊ श्रीधर नावाने प्रख्यात होणार आहे. श्रीधरच्या काळात माझ्या जन्मभूमीत माझ्या पादुकांचे पिठिकापुरात प्रतिष्ठापना होईल व ती प्रसिद्धीस येईल. पिठिकापुरात माझ्या दर्शनासाठी सर्व देशातून मोठे मोठे महापुरुष, योगी व सामान्य जन लाखोंच्या संख्येने माझ्या दरबारात येतील. ते सर्व दत्त दिगंबर, श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर, नृसिंह सरस्वती दत्त दिगंबर असे भजन करत तन्मयतेने नाचतील. येथे माझ्या नावाने एक मोठे संस्थान स्थापन होईल. जसे जसे माझे महात्म्य वाढेल तसे तसे पिठिकापुरात गायीच्या पावला इतकी जमीन घेणे सुद्धा मुश्किल होईल. आवश्यकता वाटली तर मी माझे समजणाऱ्यांना ओढून आणून पिठिकापूरला ठेवेन. पण माझ्या संकल्पाशिवाय कोणी कितीही धनवान असो, योगी असो, पिठिकापूर संस्थानात येऊ शकणार नाही हे निश्चित समजा. माझे खरे तत्व जाणून आनंदित व्हा. ही संधी पुन्हा येणार नाही. माणसाच्या आकलन क्षेत्रातील जितक्या काही देवता शक्ती आहेत त्या सर्व माझ्या स्वरूपात आहेत. मोक्षमार्ग. मला जे कोणी जे काही समर्पित करेल त्याचे 500 पट करून मी त्याला ते प्रसाद रूपाने देत असतो. मात्र धर्माविरुद्ध धनार्जन करू नये. धर्माविरुद्ध अशा इच्छाही करू नये व भोगही भोगू नये. चांगले कर्म आचरण केल्याने मोह नष्ट होतो. मोह क्षय झाला की मोक्ष प्राप्ती होते. बेटा शंकर भट्टा, श्रीपादांचे हे अमृत वचन ऐकलेस ना? या दिव्य उपदेशानंतर नरसिंह वर्मा श्रीपादांना आपल्या घोडागाडीतून आपल्या जमिनी व शेती दाखवण्यास घेऊन गेले. वर्वांची शेत जमीन खूपच होती. त्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारची पिके पिकवत असत.
दोडक्याची लागवड मात्र कमी होती. जी काही त्याची फुले होती ती वाळून जात असत. काही दोडके इतके कडू असत की खायला उपयोगी नसत. हे सर्व नरसिंहवर्मांनी श्रीपादांना सांगितले. श्रीपाद प्रसन्नतेने म्हणाले, आमच्या घरच्यांना डाळ टाकून केलेली दोडक्याची भाजी फार आवडते. अर्थात मलाही आवडते. काही काळापूर्वी एक दत्त उपासक येथे तप करत असे. ही पवित्र भूमी साक्षात दत्ताच्या पादस्पर्शासाठी तळमळत आहे. तिची तळमळ तुला कळायची ही रीत आहे. मी नक्की या भूमीची ही इच्छा पूर्ण करेन. माझ्या पादस्पर्शाने या जमिनीचा कस बदलेल. त्यामुळे चांगल्या गोड व रुचकर दोडक्यांचे अमाप पीक या जमिनीत येईल. आजोबा, मग ती रुचकर दोडकी तुम्ही जरूर आमच्याकडे पाठवा. घरच्यांच्या सोबत मीही ती भाजी खाईन. श्रीपाद नरसिंहवर्मांसोबत घोडागाडीतून खाली उतरून त्या जमिनीवर फिरले आणि खरोखर आश्चर्य, त्या दिवसापासून तिथे रुचकर दोडक्यांचे अमाप पीक येऊ लागले. श्रीपाद त्या जमिनीवर फिरत असतानाच काही चेंचू युवक युवती तेथे आले व त्यांनी श्रीपादांना नमस्कार केला. तेव्हा श्रीपादांच्या चेहऱ्याभोवती दिव्य तेजोवलय दिसू लागले. श्रीपाद म्हणाले, आजोबा, हे सगळे चेंचू नरसिंह अवताराच्या संबंधातले आहेत. ते माहेर वासिणीच्या भावनेने महालक्ष्मीची आराधना करतात. तुम्ही नृसिंह स्वामींचे भक्त ना. यांच्या ओळखीने तुम्हाला नृसिंहदेवाच्या दर्शनाचे भाग्य प्राप्त होईल. श्रीपाद उगाच आपली काहीतरी गंमत करतायत असे वर्मांना वाटले. त्यांनी त्या चेंचू लोकांना विचारले, अहो, तुम्ही खरंच नृसिंहदेवाला बघितले आहे का? ते कुठे असतील हे सांगू शकाल का? ती तरुण मंडळी म्हणाली, अहो, हे आमचे केवढे मोठे भाग्य. सिंहाचे डोके व मानवी शरीर असलेले हे नृसिंहदेव जरा चिडून या जंगलात फिरत होते. आमच्या बहिणीवर म्हणजे चेंचू लक्ष्मीवर ते मोहित झाले. तीही त्यांच्यावर अनुरक्त झाली. मग आम्ही त्यांचा विवाह लावून दिला. तुम्ही म्हणत असाल तर त्या दोघांना तुमच्या समोर आणू शकतो. असे म्हणून ती तरुण मंडळी धावत गेली. वर्मा विस्मयचकित होऊन सर्व बघत होते. इतक्यात एक युवती व युवक धावत येताना दिसले. योगायोगाने फिरत फिरत मीही तिथे पोचलो. श्रीपादांनी मला त्यांच्या जवळ बोलावले. मी त्यांच्या जवळ जाताच श्रीपाद म्हणाले, सुबैया श्रेष्ठी, ते धावत येणारे दोघे जण कोण आहेत माहिती आहे का? ते बिल्वमंगल व तुझा स्नेही व चिंतामणी आहेत. तुम्ही असे करा, इथल्या वाळलेल्या काटक्या गोळ्या करा. आपण त्या पेटू. मग काय होईल ते पाहूया. हे ऐकून नरसिंहवर्मा व मला घामच फुटला. ते येणारे जोडपे बिल्वमंगल व चिंतामणीच होते, यात संशय नाही. ते दोघेही गुरुवायूर क्षेत्री श्रीकृष्णाच्या दर्शनाला गेले होते. तिथे नशिबाने त्यांना कुरुअम्मा नावाच्या 100 वर्षांच्या योगिनीचे दर्शन घडले. तिने अगदी सहजपणे त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तू असा आशीर्वाद दिला. तिच्या आशीर्वादामुळे त्यांच्यात भक्ती वैराग्य जागृत झाले. मंगळगिरी क्षेत्रातील नृसिंहाचे दर्शन घेऊन श्रीपादांच्या दर्शनासाठी पिठिकापूरला येत होते. या शतवर्षीय योगिनींच्या आशीर्वादामुळे त्यांना श्रीपादांचे इथेच दर्शन घडत होते. हा मोठा गूढ विषय आहे. त्या दोघांना मंगळगिरी येथील आशीर्वादामुळे दत्त अवतार श्रीपादांचे दर्शन झाले. दर्शन झाल्यानंतर श्रीपादांना म्हणाले, आता आम्हाला तुझे सगुण साकार रूप बघायचे आहे. पेटवलेल्या काटक्यांजवळ बिल्वमंगल व चिंतामणी येऊन पोहोचताच त्यांना वाटले, आपला दहन संस्कारच होतोय की काय. काही क्षणातच त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारख्या 2 काळ्या आकृती बाहेर पडल्या व रुदन करीत त्या आगीत शिरल्या. अग्नीला त्या काळ्या आकृतींची आहुती दिल्यानंतर ते दोघेही भानावर आले. तितक्या चंचू युवक युवती आपल्या बहिणीला चंचू लक्ष्मीला घेऊन आले व नृसिंहदेवाचे हात बांधून त्यांना श्रीपादांसमोर उभे केले. असे विचित्र अघटित कुठल्याही युगात झाले नव्हते. श्रीपादांच्या अवतार कार्यातील अशा लीला व चमत्कार अनेक आहेत.
व तेही कल्पनेच्या पलीकडचे असलेले. श्रीपादांनी नृसिंहदेवाला विचारले, पूर्वयुगातील नृसिंह तूच का? ही चंचुलक्ष्मी तुझी पत्नी का? हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाची रक्षा करणारा तूच का? त्यावर 3दा मान डोलावून नृसिंहांनी होकारात्मक उत्तर दिले. चंचुलक्ष्मी व नृसिंह ज्योतिरूपाने श्रीपादांच्या शरीरात प्रविष्ट झाले. चंचू युवक युवती अदृश्य झाले. बिल्वमंगल मोठा भक्त होऊन महर्षी झाला. चिंतामणी योगिनी झाली. नृसिंहवर्मांच्या जमिनीवर ही चित्र विचित्र लीला घडल्यामुळे या जमिनीवर चित्रवाडा नावाचे गाव निर्माण होईल असे श्रीपादांनी सांगितले. श्रीपादांचे बोल हे नेहमीच सत्य संकल्पित व सिद्ध संकल्पित असतात. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 11 संपूर्ण.